नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डायनामिक एन्क्लेव्ह सेक्टर 36 कामोठे नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत. सासूबाई आहेत रत्नप्रभा भिकाजी कदम आणि सुनबाई आहेत अनिता सत्यवान कदम. या दोघींनाही बोलतं करणार आहोत. कदम कुटुंबाचं स्वागत स्वीकारण्यासाठी सज्ज होऊया आणि जाऊन भेटूया कदम कुटुंबाला. मी आणि माझ्या सासूबाई आमचं नातं खूप छान आहे. म्हणजे आई मुलीचं असतं तसंच नातं आहे आणि त्या खूप अगदी साध्या भोळ्या स्वभावाच्या आहेत. आईला लगेच राग येतो आणि राग आल्यानंतर ती ओरडते लगेच, अरे असं नाही केलं पाहिजे. आता मी बोलली ना मग ती शांत असते, ती काय बोलत नाही. मग आपण समजून जावे म्हणजे हिचा थोडासा राग आहे. म्हणजे त्यांना कधी तब्येतीवरून किंवा काही चांगल्या गोष्टी सांगायला गेलं तर त्या पटकन ॲक्सेप्ट नाही करत तेवढ्या. नमस्कार. नमस्कार. क्या उखाणा. होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी थाट केलाय खास. सत्यवानचं नाव घेते, डायनॅमिक आमची झकास. काय सांगता हो द्या ओळख करून. सासूबाई नमस्कार. हे मिस्टर. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. जाऊबाई. नमस्कार. ही माझी छोटी बर. दीर. नमस्कार. ते 2 नंबरचे दीर. नमस्कार. आणि ही नणंद आहे माझी. हो नमस्कार. आणि हे सगळे आमची डायनॅमिक फॅमिली. नमस्कार. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं मुंबईतलंच विले पार्ल्याचं. कुठे पार्ल्यात? पार्ला ईस्टला. हां. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आणि एक भाऊ. सासूबाई तुमचं बालपण कुठलं? माझं गावाला बालपण. गावाला म्हणजे कुठे? वैभववाडी तालुका करू. करूर. तिकडे बालपण गेलं. हां. तुमचे आई बाबा काय करायचे? आमचे वडील मिलमध्ये होते. मुंबईत? हां. मग तुम्ही मुंबईत कधी आला? आम्ही लग्न झाल्यावर त्याच्या आधी मुंबईत त्याच्या नव्हता आधी तुम्ही? येऊन जाण होते. येऊन जाऊ. हां. मग मुंबईत आल्यावर जेव्हा लग्नानंतर आला तेव्हा कुठे राहिला तुम्ही? मी लग्नानंतर गावाला होते. किती 18 वर्ष? वर्ष. 11. 18. 18 हां, वर्ष. हां. आणि मिस्टर कुठे होते मग? मुंबईला होते काळा चौकीला. काळा चौकीला. ते कुठे काय करायचे ते? मिलमध्ये होते, न्यू सिटीमध्ये. अच्छा, न्यू सिटी मिलमध्ये. आणि मग 18 वर्षानंतर तुम्हाला घेऊन आले? हां. मुलं मोठी झाली, नोकरीला लागले. काय हो, कसं काय? आणि सूनबाई कुठून आणली? सुनबाई मुलग्याने आणले. आणली म्हणजे? आणली म्हणजे कुठनं आणली मुलं? लव्ह मॅरेज करून आणले. हां? लव्ह मॅरेज. अरे काय लव्ह मॅरेज? तुम्ही करायला कसं दिलं लव्ह मॅरेज? आता काय करणार, त्यांचं दोघांचं जमलं म्हणताना आपण त्याने जमलं म्हणून आपण जमवून घेतलं. घेतलं. हो. काय हो, कुठे झाली भेट? ऑफिसमध्ये. काय झालं तुम्ही गेल्यावर तिकडे ऑफिसमध्ये? मी जॉईन झाल्यावर मला नक्की काय प्रोफाईल द्यावा असं काहीतरी डिस्कशन असावं कदाचित. आणि तिथे तेव्हा एक कोणतरी माणूस नव्हता ज्याचं काम मला देणार होते आणि त्याचं ट्रेनिंग द्यायला मला हे आले. ते आले. तुम्ही कसलं ट्रेनिंग देता? कामामध्ये मी बँकिंगचं ट्रेनिंग देत होतो आणि बँकिंगचं ट्रेनिंग देत असताना अकाउंटच ओपन करून टाकलं. तेव्हा तुम्ही पार्ल्यात राहत होता? हो. आणि आमचं ऑफिस पण पार्ल्यालाच होतं तेव्हा. आणि तुम्ही राहायला कुठे होता? मी इकडे न्यू मोठे. म्हणजे इथून नेहमी पार्ल्याला जायचे तुम्ही? हां, इथून पार्लर जायचो. पण तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू झालंय? कसं काय कळत होतं आणि माझ्याही मनात चालू झालंच होतं तेव्हा. का? आता ते का झालं आता काही तसं नाही सांगू शकत. नाही त्यांनी फक्त मुलावरच ढकललं हो मगाशी. बरोबर. पण इकडे पण प्रॉब्लेम आहे. दोन्हीकडे. काय दोन्हीकडे प्रॉब्लेम आहे? पण तुमच्यापैकी प्रपोज कोणाला केलं? प्रपोज असं काही केलंच नाही. म्हणजे असं कारण दोघांनाही एकमेकाच्या मनातलं कळत होतं. कसं कळतं हे जरा मला सांगा. ते नाही, ते शब्दात सांगण्यासारखं नाहीये. काय हो, कसं कळतं? आता सर्वांना समजतं. आता तुमचं पण तुम्ही पण केलं, तुम्हाला पण समजलं असणार. नाही, माझा प्रश्नच येत नाही ना. नाही समजतं. तुमच्या बाबतीत कसं झालं ते सांगा. ते ट्रेनिंग देत असताना तर ट्रेनिंग झाली. ट्रेनिंग देत असताना ट्रेनिंग झाली आपोआप. पण पुढाकार कोणी घेतला? पुढे जशी ती बोलली तसंच दोघांच्या मनामध्ये होतं. दोघांनी ठरवलं, सर्वांना दोघेही अगदी फ्रेंडली होतो एकमेकांशी. त्याच्यामुळे पण मग ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलं असेल ना? अजिबात नाही. तीच मोठी स्टोरी आहे. मग ती कशी स्टोरी आहे सांग. ते सांगणार आहेत. काय हो? ॲक्च्युली काम करत असताना असं काही नाही, मनामध्ये होतं मुलगी छान आहे की व्यवस्थित वाटतं की बाबा सर्वांना समजून घेणारी आहे, आपण मोठा असल्यामुळे घरामध्ये जमेल की नाही. या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर
ऑफिसमध्ये सांगायचं असेल तर आपण क्लिअर असल्यानंतर स्वतःचं काम करत राहायचं. जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा नंतर कंपनीची पॉलिसी वगैरे सांगताना मी जे जाणकार होते आमचे त्यांना जाऊन पहिलं सांगितलं, सर असं असं आहे, आम्हाला असं असं करायचं आहे. ओके, मला जरा विचार करावा लागेल. आणि नंतर मग लग्नाच्या अगोदर सर्वांना समजलं, त्याच्या अगोदर कोणालाही माहिती नव्हतं. मग आईला काय प्रश्नच येत नाही माहिती आईला स्वतःहूनच सांगितलं ना. त्यानं स्वतःहून सांगितलं. आणि तुमच्या घरी कसं कळलं? मी पण स्वतःहून सांगितलं. मग काय घरच्यांची प्रतिक्रिया? काही नाही. त्याच्या आधी एकदा असा फ्रेंड म्हणून त्याला मी घरी बोलावलं पण होतं, त्याच्यामुळे त्याची भेट झाली होती. त्यामुळे वागणं बोलण्यात मुलगा कसा आहे. आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 10 पूर्ण होतील नोव्हेंबरमध्ये. दोघांमध्ये कोण जास्त बोलतं? मुलगा माझा. मुलगा. याला आई म्हणतात. सुनेला अडचणीत जास्त सापडू नये म्हटल्यावर स्वतःवरच घेतलं तरी. पण सुनबाई आल्यानंतर काय फरक पडला हो घरात? काय तसं काय नाही, मुलीप्रमाणे तिला सांभाळलं हो. सगळं. सकाळी 7ला जाते, संध्याकाळी 7ला येते. अच्छा, घरी कटकट नको. घरी नाही, कामाला. हा, म्हणजे तेच ना, घरी तर- दिवसभर शांत असतं ना घर. नाही, दिवसभर आम्ही दोघं जणांनी मुलगी असते हा, ते. ते म्हणजे शांततेत शांत, जरा हा. संध्याकाळी आल्यानंतर काय ते संध्याकाळी सगळेच येतात. हा मोठा मुलगा उशीर येतो कामावर. पण सुनबाई रुसते बिसते की नाही? तशी काय रुसत नाही. मी काय बोलली तर काय तसं काय बोलणार नाही, काय नाही. काय नाही नाही. मग तुम्हाला कळतं हा. काहीतरी बिनस. मी बडबड केलं तर ती गप्पच असते. कशावर आपल्या गोष्टी काय म्हणून. अच्छा, म्हणजे मुलगा बडबड्या का झाला हे आम्हाला आज कळलं. मुलगा पहिल्यापासूनच माझा बोल काय. हो का? काय हो, कसं वाटतंय? सासूबाईंबद्दल काय सांगणार? सासूबाई एकदम खूप चांगल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे एकदम भोळा भाबडा स्वभाव जो म्हणतो ना, तो त्यांचा आहे. म्हणजे असा स्वभाव कमी असतो आजकालच्या ह्याच्यात. या कधी चिडत नाहीत, त्याचं काय रहस्य? ॲक्च्युली चीड म्हणजे राग येतो तिला, पण ते व्यक्त करत नाही, शांत राहतं. त्यामुळेच कसं असतं माहिती आहे, 2 भांडणं चालले तर तोंडाला तोंड मिळाल्यानंतर ते जास्त भडकतात. मी केव्हा चिडलो तर ती काय करते, शांत राहते, काही प्रतिक्रिया नाही. त्यामुळे समोरचा माणूस बरोबर शांत होतो. जसं आईने सांगितलं ना, जरी आई ती शांत राहते आणि गप राहते, काही नाही, मग समजतं काहीतरी झालंय बस. तुम्ही काय ते बडबडा. चांगला मार्ग निवडला. हो, आणि त्याच्यानंतर मग शिकायला मिळालं की असं असेल तर मग तिकडे काहीतरी प्रकार झाला तर आपण गप्प बसायचं. तुम्ही हा शक्यच हे गप्प राहतील. नाही हो. नाही ना, मग बघा 2 होते, आता मी पण आलो, 3 मतं झाली. हो ना, गप्प राहूच शकत नाही. हो ना. नाही. आता या दोघींसाठी एक खेळ आहे आणि या खेळामध्ये या दोघी मिळून किती बक्षीस मिळवणार आपण बघणार आहोत. दोघींना 10-10 संधी आहेत. त्या पट्टीच्या अलीकडे सोंगटी ठेवायची किंवा पट्टीवर ठेवा आणि तुम्ही स्ट्रायकर जसा मारतात तसं मारायचे. आणि तिकडे 6 कप आहेत, त्या कपमध्ये ती सोंगटी जाऊन गोळा व्हायला पाहिजे. एका सोंगटीला 100 रुपयाचं बक्षीस, पण 10 जर गेल्या तर आणखी 1000 रुपयाचं बक्षीस. तुमच्यापासून सुरुवात. दोन. घाई करू नका. 1. आतापर्यंत 1च हा गुणसंख्या. 2. आता सासूबाई. 2 आतापर्यंत. 3. 4. 4. सुनेने पहिले काहीच घालवले नाही ना, म्हणून, नाहीतर गेले असते सगळे. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. सासूबाई आणि सुनबाई खूप छान खेळ खेळतायत, पण आता ना तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतायत ते मला ऐकायचं आहे.
सुनेबद्दल म्हणजे तसं काय विशेष असं काही नाही. पहिल्यापासून जे आल्यापासून ती संपूर्ण हँडल करते. अक्षरशः सगळ्या कुटुंबाला ती आज एकत्रित करण्याचं व्यवस्थित संपूर्ण सगळ्यांना एकत्रित करून जसं काय चालवायला पाहिजे त्यापेक्षा पलीकडे ती व्यवस्थित संपूर्ण कुटुंबाला हँडल करते. जरा दिरांकडे द्या. आमचं असं रिलेशन फ्रेंडली आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करतो. काही प्रॉब्लेम असतो, काही असो, आनंदाचे क्षण असतो. आणि ती म्हणजे घरात एकदम मिळून मिसळून असते. खरं सांगायला बोलायला गेलं तर ती एकदम लाफ्टर शोमध्येच असायला पाहिजे असं वाटतं. कारण तिचा असा आवाज येतो ना की हसताना खूपच म्हणजे आजूबाजूचे पण विचारतात काय झालं तुमच्याकडे असं. एवढा हसण्याचा आवाज असतो तिचा. त्या खूप प्रेमळ आहेत आणि तिची खूप काळजी घेतात. ती नॉनव्हेज ज्या वेळेला असेल ना त्या तिच्यासाठी गरमागरम एकदम करून ठेवणार की नाही ती येईल, तिला खूप आवडतं म्हणून. आणि ती जास्त जेवते मग त्या वेळेला. या कोण आहे? या आमचे सख्खे शेजारी येथे. आता या कदमताईंच्या आम्ही 10 जणी मैत्रिणी आहोत. त्या आम्ही त्यांना सर्वजणी सहकार्य करतो. त्यांना फोन बिन नेहमी लावून त्यांची तब्येत पाणी कशी आहे ती विचारतो. त्यांच्या सुनबाई पण चांगल्या आहेत. माझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. बरं, मला विचारायचं आहे, आता इतकं सगळं बोलले, काय वाटतंय तुमचं? काय म्हणणं? छान वाटतं, बरं वाटतं. बरं वाटतंय? हो हो. काय तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. सांगून ठेवलेलं चांगलं बोला म्हणून. हो, एकदम सगळ्यांना ताकीदच होती. हो, चांगलंच बोलायचं. थांबा, आता काही प्रश्न आहेत. मिस्टर कशी उत्तरं देत आहेत बघूया. दोघींपैकी फिरायला जास्त कोणाला आवडतं? घरातल्या कामाची आवड दोघींपैकी कुणाला नाही? सुनीला नाही. म्हणजे कम्पॅरेटिव्हली कमी आहे. आईच कारण करते. देऊ नका, कारण देऊ नका. उत्तर दिलं ना, कळलं आम्हाला. ना आईच करते सर्व मध्ये, तिला चान्सच मिळत नाही ना केव्हा. आईच सर्व करते. म्हणजे कळलं की यांना आवड नाही घरातल्या कामाची. स्पष्ट सांगा ना, कशाला आई आणि आई बाबा. तुमच्या मुलीवर या दोघींपैकी जास्त कोण ओरडतं? सुनबाई. दोघींपैकी कुणाचा राग शांत करणं कठीण आहे? आईचा राग डेंजर आहे. हां, म्हणजे ती रागवली की मग ऐकत नाही ती. मग काय आम्ही बोलतच नाही. ॲटलिस्ट तिला तरी समजवू शकतो. आई आपली शांत, म्हणजे आम्ही तिकडे आम्ही बघतच नाही तिकडे. म्हणजे अजून काठी ठेवली आहे ती. आता काटे नाही. तुमचं जास्त कौतुक कोण करतं दोघींपैकी? आई. आणि या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं आहे? असं उत्तर एकच द्यायचं नाही, दोघींचं आहे. खरं काय? उत्तर द्या असं. आईच आहे. नाही, सांगा ना, म्हणजे दाखवा ना. हा, हो. म्हणजे यांचं कमी आहे. नाही, त्यांचं आहे पण आईचं. उगाच काहीतरी सांगा. इथे स्कोप होता तुम्हाला. सून नाही, आईचं आहे एवढं नक्की. 100 तक्रारी होत्या ना, फिरायला कोणाला आवडतं? सून. म्हणजे जिथे निगेटिव्ह बोलायचं तिकडे बायको. नाही, जो स्वभाव मिळतो त्याप्रमाणेच उत्तर आलेले आहेत. काही. हो, तुमच्यावर दोघींपैकी आईचं जास्त प्रेम आहे. हो. बायकोचं कमी आहे. बायकोचं पण आहे पण थोडं कम्पॅरेटिव्हली थोडंच. आईची माया जास्त असते सर्वात जास्त. तुमचं या दोघींपैकी जास्त कोणावर प्रेम आहे? नाही, आता प्रेम केलं म्हटल्यानंतर तिच्यावरती उत्तर दाखवायचं असं आहे. हा, हो. म्हणजे आईने लहानपणापासून खस्ता खाल्ल्या वगैरे सगळं विसरलं? तसं नाही. अरे म्हणजे काय, तसं काय ना, सगळं सोयीने चाललंय तुमचं. मग असं आणि असं असं आणि असं. आई बघितलं, मुलाचं कोणावर प्रेम जास्त आहे? आता बायकोवरच असणार ना. किती जरी आईने जरी केलं तरी बायकोवरच प्रेम असतं. बघताय ना तुम्ही. हा, मुलं बदलतात की नाही लग्नानंतर? लग्नानंतर बदलतात. घ्या. जरी किती झालं तरी आईची माया असतेच मुलावर. झी मराठीकडून या दोघींनाही हे बघ, तो मग दोघींवर आरोप आहेत. हा, सासूबाई तुमच्यावर पहिला आरोप आहे. हां, बोला नाही, मी हे लिहिलंय, मी नाही मनात. छोट्या छोट्या कारणावरून तुम्ही भडकता असा आरोप आहे. क्वचित. म्हणून तुम्ही 7 वाजेपर्यंत बाहेर असता. बरोबर. 7लाच येते ती. कामावरनं 7ला येते. 7च्याच घरात. सुट्टीच्या दिवशी तुम्ही आईंना जेवढी पाहिजे तेवढी मदत करत नाही. त्यांना जास्त पाहिजे असेल. बरोबर आहे. हा, त्या आपल्या विरोधात बोललं की आपण पण एक बोलायचं, लक्षात ठेवा. तुम्ही आपल्याच धुंदीत असता बऱ्याचदा. असं मला नाही वाटत. थांबा ना, इथे लिहिलंय. हां. तुमचं काय म्हणणं आहे? काय माहिती नाही. ते धुंदीत असते, इकडे बरोबर असते. आता बेडमध्ये आपली धुंदीत असली तर काय तिकडे
एरी इकडे असून खेळून असतं. बरोबर आहे आई, अप्रतिम उत्तर दिलं तुम्ही. सुनबाई जर मुलाबरोबर फिरायला बाहेर गेली की सासूबाई चिडचिड करतात, राग येतो त्यांना, आवडत मला काय तसा राग नाही मला. लिहिलंय बघा, सुनबाई बाहेर फिरायला आता लिहिलं गेल्यावर असेल ना. सासूबाईंना राग येतो. कोणी लिहिलं असं काय माहिती, पण चिडचिड नाही. त्या तुमच्या 10 मैत्रिणी आहेत ना, त्यांनीच तेच मी लिहिलंय. म्हणणार होते. त्यांनाच सांगत असणार ना, उठते आणि सतत बाहेर फिरते म्हणून. तुम्ही सोशल मीडियावर खूप असता का? बऱ्यापैकी. आरोप आहे, आरोप आहे, आरोप. बरोबर आहे. हा? मला वाटलंच होतं, मला हा आरोप एक्सपेक्ट होता. हो का? काय वाटतं या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आहेत काही काही खरे आहेत, काही काही नाही, सगळेच खरे आहेत. असतील. काय हो सासूबाई, बरोबर की नाही? बरोबर आहे. कशाला कोण काय होय. लिहिल, नाहीतर काय? काय तेच लिहिलं ना. आणि मैत्रिणींकडे बोललात तेच लिहिणार ना. मग माहिती नाही का, तसं काय बोलत नाही मी. दिसतं ते बोलणार ना. बरोबर, खरं तेच हो, बोलणार. तेच ना. आणि मैत्रिणी खरं तेच लिहिणार, नाहीतर काय? स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल आरोप ऐकल्यावर तर कुठला करणार? सोशल मीडिया थोडं मलाच मनापासून वाटतं कधी कधी की कमी करावं. मी करेन प्रयत्न नक्की. फक्त तेवढाच. हो, आणि ते सुट्टीत मदत न करणं, ते त्या छान बनवतात जेवण, खूप जेवण खूपच छान बनवतात. मग मला तुमच्यामुळे पण तेच करायला आवडतं. लागतं, कळलं का? सगळं तुम्ही छान छान करू नका ना. नाही, मी ना गावाला गेली की बनवते ती जेवण बिवण सगळं. जेवण बनवते नाही, ती बनवते. होय. बाहेरून आणते आणि सांगते की मी घरीच केलंय म्हणून. कळलं का? नाही तसं नाही, नाही. करते. करते. बरोबर आहे, असं गंमत अपार्ट. पण माऊली, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज तुम्हाला विचारतो, क्षमा मागायची तर कोणाची मागाल? या प्रत्येकाची, म्हणजे याच परत आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी काढा. आई, काय वाटतं पैठणी कोणाला मिळेल आज? सुनबाईला. सुनबाईला. तुमचं काय म्हणणं आहे, पैठणी कोणाला मिळेल? आईना मिळू दे ही इच्छा आहे. खूप. तुमची काय इच्छा आहे, कोणाला मिळेल? आईलाच मिळणार. हा, आईलाच मिळणार. हो हो कन्फर्म. हो चिठ्ठी आईचीच काढली आहे. हो. अभिनंदन सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. चांदीचं नाणं झी मराठीकडून तुमच्यासाठी. आणि आईंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.